नीट आणि UGC परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे या ठिकाणी भजे तळून या संपूर्ण घोटाळ्याचा निषेध जो आहे तो करण्यात येतोय। आणि या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीने भजे जे आहेत या ठिकाणी तळण्यात येत आहेत। काय सांगाल नक्की कशा पद्धतीचा हा निषेध आहे, कशासाठी हा निषेध आहे? हा निषेध 12वीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही करतोय। नीट परीक्षा जी झालेली आहे केंद्र सरकारकडून, हे 12वीच्या वैद्यकीय शिक्षण जे घेऊ इच्छुक आहेत त्या मुलांसाठी ही परीक्षा घेतलेली असते, परंतु यावर्षी नीटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्कॅम झाल्याचं आढळून येत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की केंद्र सरकारला ह्या गोष्टीचं काही गांभीर्य दिसत नाहीये, म्हणून आम्ही पकोडे तळून निषेध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय सांगाल भाई? खरं तर 4 लोकांवर काल गुन्हे देखील दाखल, लातूरपर्यंत हे कनेक्शन जे आहे ते देशभरातले कनेक्शन आता लातूरमध्ये देखील पोहोचलेलं आहे, कसं पाहताय? साहेब, ही जगभरातली सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी आहे। कारण भारतासारख्या विकसित देशामध्ये जिथे 23 लाख विद्यार्थी एका महत्त्वाच्या परीक्षेला बसत असतात, जे त्यांच्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट असते, त्याचे पेपर आधी लीक होतात। पंजाब असेल, हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, आपलं लातूर जे शिक्षणाचा हब म्हणतो आपण, त्या ठिकाणी सुद्धा 30 ते 35 लाख रुपयांमध्ये पेपर आधीच फोडण्यात आलेले होते। मग आपला देश कुठल्या दिशेने जात आहे? देश हे अधोगतीकडे जात आहे। युवकांचं, विद्यार्थ्यांचं भविष्याशी खेळण्याचं काम हे केंद्रीय जे सत्तेत आहेत ते असतील किंवा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान असतील, NTA सारखे जे स्वतंत्र यंत्रणा आहेत जे परीक्षा कंडक्ट करतात, हे सर्व त्यांचं अपयश आलेलं आहे। जर अशा पद्धतीनं परीक्षा होत असतील तर आमच्या तरुणांना जे देशाचे नेते प्रधानमंत्री यांनी सांगितलेलं होतं की पकोडे हा एक रोजगार आहे, तर आमच्या युवकांना जर शिकून एवढं कष्ट करून, एवढं मेहनत करून जर काहीच काम राहणार नसेल तर त्यांना पकोड्या तळल्याशिवाय दुसरा काहीही त्यांच्याकडे पर्याय राहणार नाही। त्या संदर्भात आम्ही केंद्राचं, महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आमच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।